मतं खोटे. वंचित बहुजन आघाडीचा निवडणूक आयोगावर थेट हल्ला. 6 नंतरच्या मतदानाचा पुरावा कुठे? प्रकाश आंबेडकरांचा उल्हासनगरमध्ये सवाल. देश एकटा पडला आहे, पुन्हा युद्ध अटळ. आंबेडकरांचा इशारा. निवडणूक आयोगाकडे रेकॉर्ड नाही. 76 लाख मतदानावर संशय. वंचितची भूमिका. ठाणे ग्रामीण प्रतिनिधीच्या माहितीनुसार उल्हासनगर येथे झालेल्या जाहीर सभेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मानप्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी अनेक गंभीर आणि खळबळजनक मुद्द्यांवर परखड भूमिका मांडली. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत सायंकाळी 6 वाजल्यानंतर तब्बल 76 लाख मतदान झाल्याचा दावा संशयास्पद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आंबेडकर म्हणाले की मतदान वेळ संपल्यानंतर मतदान घ्यायचे असल्यास निवडणूक आयोगाची ठराविक नियमावली आहे. त्या प्रक्रियेचा संपूर्ण रेकॉर्ड ठेवून तो निवडणूक आयोगाकडे पाठवणे बंधनकारक आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीने पत्राद्वारे माहिती मागवली असता निवडणूक आयोगाकडे असा कोणताही रेकॉर्ड नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे 76 लाख मतदानाचा दावा खोटा असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीने न्यायालयात दाद मागितली. मात्र एकही राजकीय पक्ष सोबत उभा राहिला नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. तसेच मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर टीका करत विश्वगुरूच्या नादात भारताने एकही मित्रदेश शिल्लक ठेवलेला नाही. सिंदूर युद्धाच्या वेळी एकही देश भारताच्या बाजूने उभा राहिला नाही, असे त्यांनी नमूद केले. पुढील 2-3 महिन्यात पुन्हा युद्ध होण्याची शक्यता असून ते पाकिस्तानसोबतच होईल, असा इशाराही त्यांनी दिला. या सभेला प्रदेश महासचिव किसन चौहान, प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव, आयोजक मनोज पवार, जिल्हाध्यक्ष मनोज पांडू पवार, जिल्हा सचिव व कामगार नेते भोळा मंडल यांच्यासह ठाणे जिल्हा व शहरातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. उल्हासनगरच्या जनतेकडून सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.